एका चेंडूचा खेळ संपलाय. एका चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल. यावेळेस एक धाव फलकावरती. स्ट्राईक इनला मात्र आपण फलंदाज पाहू शकाल. हितेश अविनाश मात्र स्ट्राईक इनला उभा होता. यावेळेस एक धाव करून तो नॉन स्ट्राईकला उभा आहे. फलंदाज तयार होते यावेळी हितेश. एक चांगला फलंदाज आहे, एक चांगला गोलंदाज देखील. यावेळी जबरदस्त फटका आपली ओळख पटवून दाखवतं. मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर. तर यावेळेस राहुल देशमुख यांचं या ठिकाणी आगमन झालंय. विनंती करतोय की आपण या ठिकाणी आल्यात, आश्रम घेतला त्याबद्दल आपण आपलं सहर्ष स्वागत करतोय. यावेळेस षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावर असताना षटकाराने आपल्या ओळख पटवून देतोय. हा फलंदाज माझे साधी स्कोर सांगतात की तिसरा फलंदाज यावेळी षटकाराने आपली ओळख पटवतो हितेश. यावेळेस जबरदस्त फटका. यावेळेस हिट विकेट होण्याची संधी होती, मात्र यावेळेस बचावला गेला. यावेळेस फलंदाज अविनाश स्ट्रायकिंगला मात्र हितेश षटकाराने आपलं इरादा स्पष्ट केलं होतं. ओळख आणि आपला परिचय दिला होता या हितेश या फलंदाजानं. षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावर गोलंदाजाचा विचार केला. गोलंदाज मात्र संतोष सांख्यिक कोट्यातील पहिला आणि वैयक्तिक कोट्यातील संदेश. यावेळेस चेंडू लॉंग वे. जबरदस्त षटकार. तर धन्यवाद डीजे मास्तर. यावेळी षटकार, दुसरा षटकार खेचून काढला या फलंदाजांना. जबरदस्त फटका यावेळेस हितेश यांच्या माध्यमातून. षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावर. धावसंख्येचा विचार केला 13 धावा. यावेळेस मोठा फटका, मात्र मिस टायमिंग. गती परिवर्तन केलं होतं मात्र नो मिस्टेक. फलंदाज मैदानातून बाहेर. हितेश ही खेळी संपुष्टात. जबरदस्त यावेळेस कमबॅक दाखवला या गोलंदाजानं. फलंदाज सैरावैरा झाला होता, तर मात्र फलंदाजाचा तो वादळ उठला होता, तो वादळाला पूर्णपणे निकृष्ट करण्यामध्ये प्रयत्न केलाय यावेळेस गोलंदाज संदेश यानं. षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावर असताना संघाची धावसंख्येचा विचार केला तर माझी साधी सहगुणक सांगतात कल्पेश की यावेळेस धावफलकावरती धावा लागल्या त्या मात्र एक गडी गारत 13 धावा धावफलकावरती. गोलंदाज तयार. पंचांच्या जबरदस्त फटका अविनाशच्या बॅटीतून लॉंग. तर धन्यवाद डीजे मास्टर. जबरदस्त धूत आपण यावेळेस ऐकवली. प्रेक्षकांचं मन जिंकण्यामध्ये आपण यश संपादित केलाय. यावेळी षटक क्रमांक पहिला पिवळचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या वाऱ्याच्या वेगाने वाढते. 19 धावा धावफलकावरती एक गडी काढत यावेळेस बेलपाडा संघाचा. फलंदाज यावेळेस खेचून काढणारा षटकार अविनाश यांनी षटकार ठोकला होता मागच्या 6व्या चेंडूवरती. अविनाश आधी गेला. जबरदस्त ऑफिर खेळणारा फलंदाज मात्र अतिशय विस्फोटक फलंदाज यावेळी वन डाऊन म्हणून बोलून आलाय तो मात्र योगेश. स्ट्रायकिंगला उभा आहे. एक जबरदस्त फलंदाज आपण पाहू शकाल. विजय भोईर यांना विनंती असेल आपण मंचावरती यायचं आहे. यावेळी पिवनचा खेळ समाप्त होत आहे. संघाची धावसंख्येचा विचार केला तर 19 धावा धावफलकी लागतात. एक गडी गारद झाला असता तरी मात्र जबरदस्त सुरुवात, स्टान्स जबरदस्त पाहू शकाल यावेळेस आपण बेलवाडा संघाच्या माध्यमातून. षटक क्रमांक दुसरा पिवनचा षटक सांख्यिक कोट्यातील दुसरं आणि वैयक्तिक कोट्यातील मात्र पहिले षटक हाताळण्यासाठी तयार असताना एक जबरदस्त गोलंदाज आपण पाहू शकाल. यावेळेस
गोलंदाज यावेळेस संदीप P1चा षटकाचा मानकरी ठरलाय. तलोचा एंड करून गोलंदाजी करणार. पंचांचा काहीतरी इशारा येतोय. तर यावेळेस P1चा षटक समाप्त झालाय. यावेळेस षटक क्रमांक दुसरा P2चा खेळ आपण पाहू शकाल. यावेळेस मैदानावरती सिडकोचं मैदान पेंदरच्या ग्रामस्थांना लाभलेलं मैदान आपण पाहू शकाल. जबरदस्त सामना आजच्या दिवसातील तिसरा सामना आपण पाहू शकाल. यावेळेस उशिरा प्रेक्षकांना सांगू शकतोय यावेळेस बेलपाडा पक्ष कोलवाडी या दोन्ही बलाढ्य संघामध्ये जबरदस्त फटका. लाईन बघायला लागलं पंच यावेळी सांगतात की चेंडूची लाईन अप्रतिम. पहिला चेंडू आपली ओळख आपला परिचय यावेळीच संदीप दाखवते का पहिला चेंडू निर्धाव. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होते. यावेळेस क्षेत्ररक्षक तैनात. अविनाशला मात्र आत्महत्या करावी लागेल. फलंदाज योगेश फलंदाज बाद होते. मास्तर तर यावेळी तेजस नेळुकर यांना विनंती असेल की आपण मंचावरती येऊन आसनग्रस्त व्हायचं आहे. तर यावेळेस रेड कलरची जी ब्रिज आहे ती जे सूर्याची किरण आमच्या प्रेक्षकांना त्रास देतात. तर ब्रिजा जी गाडी आमच्या यावेळेस त्यांना विनंती असेल चालकाला की आपण गाडी जरा बाजूला घ्यायची. संदीप मात्र दुसरा चेंडू अप्रतिम फेकलाय. दुसऱ्या चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपात फलंदाज यावेळेस योगेश बाद झालाय. अविनाश यावेळी बॅटचा फेस ओपन करतोय. चेंडू गरंगळत चालल्यात. मिड विकेट मालकत येणार उचलणार फिल्डर तोपर्यंत अवधी होत आहे फलंदाजांना एक धाव सोडण्याचा. एक धावांच्या मधीनं संघाची धावसंख्येचा विचार केला 2 दशकामध्ये आपण पाहू शकाल. धावसंख्या होती ती मात्र 20 धावसंख्या धावफलकावरती. यावेळेस मिडल ऑर्डरचा फलंदाज मधल्या फळीचे फलंदाज यावरती जिम्मेदारी पूर्णपणे ढकलले. मी म्हणेन जिम्मेदारी ढकलणं सोपं असतं मात्र जिम्मेदारीनं खेळ करणं. सॉरी धावसंख्येचा जर आपण विचार केला धावफलकावरती धाव लागल्या ते मात्र
आता धावा लागतात त्या 3 दशकामध्ये धाव फलकावरती धाव लागल्यात. यावेळेस P1 आणि P2 चा खेळ संपलाय आणि संघाच्या धावसंख्येचा विचार केला 3 दशकामध्ये 30 धावा धावफलकावरती. तर यावेळेस दोन्ही फलंदाज सल्लामसलत करत असताना यावेळेस मात्र गोलंदाज षटक क्रमांक 3ऱ्याचा मानकरी ठेवतोय. गोलंदाज येणार यावेळेस गोटकाम एंड करून गोलंदाज राजेश सांख्यिक कोट्यातील जो विचार केला 3ऱ्या षटकाचा मानकरी ठरलाय. मात्र वैयक्तिक कोट्यातील पहिला षटक. यावेळेस मोठा फलंदाज स्ट्रायकिंगला उभा अविनाश एक चांगला खेळ खेळतोय आपल्या संघासाठी. एका हाती खिंड लढवतो. यावेळेस विनय आल्या ओळख पटून दाखवले ते येते या फलंदाजानं. षटक क्रमांक 3रा गोट कॅम्प इन करून गोलंदाज राजेश तयार. उजव्या फलंदाज मोठा बडका मिस टायमिंग होऊन बसले होते. मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये कॅच. फलंदाज अविनाशची खेळी संपुष्टात. तर यावेळेस मोठा फलंदाज मैदानातून बाहेर. वैयक्तिक जर विचार केला माझे साथी स्कोर सांगतात हा फलंदाज वैयक्तिक 8 धावा करून त्यांनी 4 चेंडूचा खेळ केलाय. मात्र संयमी खेळी करून आपल्याला 8 धावांचं योगदान आपल्या संघासाठी देऊन गेला. मात्र यावेळेस जर विचार केला नॉन स्ट्रायकिंगला मात्र फलंदाज उभा असणार निलेश. मात्र स्ट्रायकिंगला षटकार आणि एका सावकाराच्या माध्यमातून खेळणारा फलंदाज यावेळेस विनय तयार होत आहे. उजव्या हाताचा फलंदाज गोलंदाज. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पंचाकडे दाद मागली होती. मात्र पंच यावेळेस विचार केला की हाईट फॅक्टरचा विचार केला की हाईट या चेंडूवरती जास्त होती. लेंथ बघितली लेंथ जरा स्टंपच्या बाहेर होती. मात्र यावेळेस पंचाने जो डिसिजन दिलाय माननीय सरपंच साहेब आमच्या यावेळेस क्रिकेटचा प्रेम दाखवत असं नितीन भोईर की सांगतात हा चेंडू यावेळेस लेग बायचा इशारा होत आहे. एकच धाव लाभेल. एका धावाच्या मदतीनं मोठा फलंदाज यावेळेस नितेशला पण निलेश यावेळेस सायरा वायरा झाला होता या चेंडूवरती. मात्र अशाभूत नजरेनं बघितला बसला. यावेळी चेंडू मात्र निर्धाव चेंडूची सांगता होत आहे. राजेश मात्र कोलवाडी संघाचा एक जबरदस्त जुगलबंद गोलंदाज आपण पाहू शकाल. कारण मोठ्या फलंदाजाला यावेळेस कोणताही मोबा देत नाही खेळण्यासाठी. यावेळेस लाईन बघायला लागेल. पंच आमचे माननीय सरपंच साहेब सांगतात का चेंडू सुहेर आहे. नियम क्रमांक 25 यावेळेस मैदानावरती दाखवतात की हा चेंडू सुहेर आहे. एका सुहेरच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला. तर मात्र यावेळेस मोठा फलंदाज मैदानातून बाहेर निलेशची गेली संपुष्टात. धन्यवाद. यावेळेस राजेश आगलावे हे आमच्या गावचे जाव आहेत. मात्र गावच्या जावयाने यावेळेस आपली ओळख पोटवून दाखवले की मी या गावचा लाडका जाव आहे. मात्र गोलंदाजी लाडकी करतोय. जबरदस्त गोलंदाजी. कारण निलेश सारखा मोठा फलंदाज यावेळेस पॅव्हलियनचा रस्ता दाखवलाय. अप्रतिम ट्रिमेंडस स्टार्टफूट आणि आपल्यातून गोलंदाजीचा वर्णन यावेळी टाकत असताना गोलंदाज मात्र राजेश आगलावे. यावेळेस धावसंख्येचा विचार केला 32 धावा धावफलकावरती. यावेळी पुन्हा एकदा बॅटची इनसाइड जातो. मात्र फर्स्ट
स्लिपला क्षेत्रक्षित तैनात 1 धाव येईल आणि एका धावेच्या मधील संघाची धावसंख्या डबल 33 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना षटकातील अद्याप एक चेंडूचा खेळ बाकी. यावेळेस जबरदस्त गोलंदाज मोठा फडका, यावेळेस मिस टायमिंग मात्र अप्रतिम. यावेळेस जावई बापूंची गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी आपण पाहू शकाल. यावेळेस जबरदस्त गोलंदाजी राजेश आगलावे, एक लाडके जावई बापू आमचे, एक जबरदस्त गोलंदाजी. धावसंख्येचा विचार केला षटक क्रमांक 3 आणि यावेळेस माझ्यासाठी सहगुणक सांगतात की यावेळेस राजेश याने फक्त आणि फक्त 7 चेंडूमध्ये 5 धावा केल्या. वॉट बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजी. धन्यवाद डीजे मास्तर. तर यावेळी धावसंख्येचा विचार केला 33 धावा धावफलके, सॉरी माफ करा 35 धावा धावफलके लागल्यात. तर यावेळेस ही जी खेळपट्टी आहे ती जावई बापूंसाठी जबरदस्त बनवली आहे, कारण खाडी संघाचा प्रदीप पाटील यांनी 74 धावांची भारदस्त खेळी केली होती. हे देखील आमचे जावई होते. मात्र यावेळेस राजेश आगलावे हे देखील आमचे जावई. यावेळेस 7 चेंडूमध्ये 2 फलंदाज बाद करून आणि 5 धावा खर्च केला. म्हणजे नक्कीच खेळपट्टी यावेळेस जावई बापूंची यावेळेस आपण दहशत पाहू शकाल या मैदानावरती. गोलंदाज यावेळेस सांघिक गोट्यातील चौथा आणि वैयक्तिक गोट्यातील देखील पहिलं षटक घेऊन येतं. यावेळेस गोलंदाज रवींद्र. मात्र जी गोलंदाजी राजेश आगलावे यांनी केलं, वॉट अ बॉलिंग, जबरदस्त बॉलिंग, जबरदस्त बॉलिंग. गोलंदाज यावेळी जबरदस्त चेंडू, लेग बायचा इशारा आहे. 1 धावच लावेल, 1 धावाच्या मधीने संघ जाऊन 3 डझनामध्ये 36 धावा. तर नक्कीच माझ्या साथी सहगुणक सांगतात की गोलंदाजाची एक जुनी ओळख आहे. याच मैदानावरती 5 फलंदाज बाद करून एक मेडन षटक घातला होता. वॉटर बॉलिंग, जबरदस्त लक्ष पहा, किती चांगलं लक्ष आमचं या स्कोरचा. आणि यावेळेस जबरदस्त गोलंदाजीचा जागतो होता रवींद्र. यावेळी पुन्हा एकदा जबरदस्त आपलीच ओळख, आपलाच परिचय आपल्या मैदानावरती एक दहशत ठेवण्याचा प्रयत्न करतोय. यावेळी षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर असताना मात्र बॅकफुटला गेलाय यावेळेस बेलपाडा संघ. धावसंख्येचा विचार केला फक्त आणि फक्त 3 डझनामध्ये धावसंख्या 36 धावा धावफलकावरती. रवींद्र चांगला गोलंदाज आहे. यावेळेस जबरदस्त गोल, फुलटॉस चेंडू स्टिअर केला. यावेळी ऑर्थोडॉक्स मिडॉसला क्षेत्रक्षणाला चकवा देऊन जातो. चेंडू पार होत आहे आणि जबरदस्त दोन. धावा लागतात 4 दशकामध्ये आपण पाहू शकाल 40 धावा धावफलकावरती. जबरदस्त गोलंदाजी, फुलटॉस चेंडू मात्र करपूस समाचार घेऊन नाही, लॉंगॉनचे क्षेत्ररक्षण येणार फेकणार तोपर्यंत अवधी होता या फलंदाजांना. एकदा जाऊन मिस थ्रो होते मात्र बॅकअप चांगला मिळतोय. 1 धावाच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय 41 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर असताना नक्कीच षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर असताना मात्र रवींद्र एक चांगला गोलंदाजी हाताळतोय आपल्या संघाच्या माध्यमातून. यावेळी